डाळ घाल माझा. शिव 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 शिव. अरे किती वर्ष हे उष्ट अन्न खाणार आहेस? किती वर्ष हे असं फेकलेल्या अन्नावरती स्वतःचं पोट भरण्याची ही दरिद्री रीत चालू ठेवणार आहेस? कशासाठी? नको रे बाळा. एक लक्षात ठेव बाळा, आत्मसन्मान जगता येत नसेल तर ते जगणंच नाही. अरे किडे मुंग्याही जगतातच, पण आपण माणसं आहोत ना. या वरच्या वर्गातल्या मूढभर माणसांना आपलं जगणं ठरवण्याचा काही एक अधिकार नाहीये. बस झालं. ही गुलामगिरी झिडकारली पाहिजे. त्यासाठी तुला संघर्ष करावा लागेल आणि त्यासाठी तुला शिकावं लागेल बाळा. आपल्या बुद्धीच्या आणि ज्ञानाच्या जोरावर हे स्वतःला वरचढ समजतात, पण तीच बुद्धी तुझ्या जवळही आहे आणि त्याला धार येणारी ती केवळ आणि केवळ शिक्षणामुळे. तुला शिकलंच पाहिजे, संघर्ष केलाच पाहिजे. तू स्वतःचं आयुष्य बदलू शकतोस हे लक्षात ठेव बाळा. शिकलास तर हक्काची भाकर मिळेल. भूक लागली. यावेळेला जर का पोरगी होणार असेल ना तर आत्ताच ते पाडून टाकायचं पोर. यावेळेला मला नातूच पाहिजे. अहो आई, आता यात माझी काय चूक? आपल्या खानदानाचं नाव आहे, तुझ्या पोरी मोठ्या करणार आहेत का? एक लक्षात ठेव, पोरगा झाल्याशिवाय मी तुला थांबू देणार नाही. अहो पण मला त्रास होतो त्याचं काय? नाही सहन होतं आता मला. कधी एकदा आंबेडकर साहेब तो कायदा आणतील ना, असं झालंय मला. नाव पाडू नको त्या आंबेडकराचा. आंबेडकर साहेब, काही करून या सगळ्यातनं आम्हाला बाहेर काढा. पोरं जन्माला घालायची आणि चूल फुकत बसायची, यातच दिवस चालेत आमच्या बाईच्या जातीचे. साहेब, जिवंतपणी मरण यातना नाही सहन होत आता. आपल्याला मूल होऊ द्यावं का नाही हा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य प्रत्येक स्त्रीला असलंच पाहिजे. कारण गरोदरपणाचा, बाळंतपणाचा आणि मुलाच्या संगोपनाचा सगळा भार हा स्त्रीवरच असतो. त्यामुळे कोणत्याही कारणाने जर एखाद्या स्त्रीला मूल होऊ देण्याची इच्छा नसेल तर तिला गर्भधारणच टाळता येण्याची सुविधा असलीच पाहिजे. चौदार तळ्याचं पाणी यावेळेला मी नाही आणू शकतो चौदार तळ्याचं पाणी. त्या पाण्यावर पुरवठ्याचा हक्क आहे, पण आपला नाही. तो मी मिळवे. तू आधी बरी हो ग. ठीक आहे, मला तुझी गरज आहे. मी आहे तुमच्या सोबत. चौदार तळ्याचं पाणी प्यायल्याशिवाय मी मरणार नाही. आपण समानतेसाठी पाण्याला स्पर्श करणार आहोत. प्रश्न पाप पुण्याचा नाहीये, प्रश्न आपल्या हक्काचा आहे. चला.
खुले केले पाणी चौदार तळ्याचे, हक्क देऊन माणसाचे, केले सोने पीडितांच्या जीवनाचे. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा, शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. मार्ग प्रभूचा नाविला दिनो भीमराया, माझा भीमराया. भारताचा भाया, माझा भीमराया. मानव घराया, माझा भीमराया. तू इकडे काय करतोय? तुझे आई वडील कुठे आहेत? ते पण तिकडे उभे आहेत. तू येतो पण मला सांग, तुला भीती वाटत नाही का? मागच्या वेळेला इकडे हल्ला झाला होता. बरं, तिकडे का काय नाही? सोपं नाही. मी परदेशातून एकही रुपया इथे पाठवू शकणार नाही. तुला काटकसरीने जगावं लागेल, हे ध्यानात ठेव. समुद्राची काळजी घे. I'm